इकडे बघा, इकडे बघा. आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये नाव उंचावलेले किशोर. यानंतर पुढचं नाव आहे सुमित वास्कर. नाव आहे विजय प्रधान. विजय प्रधान बघा. यानंतर जाधव सरांना जोरदार टाळ्या आपल्या वर्ग मैत्रिणीसाठी. दिनकर काळे. त्यानंतर पुढचं नाव आहे डॉक्टर संतोष काथार. संतोष काथार. त्यानंतर अशोक भालेरावनी तयार राहायचं आहे. कायमस्वरूपी आठवण आमच्या घरामध्ये असणार आहे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा आपल्या वर्गमित्रांच्या नावाने आपण हे प्रकाशित केलेलं सुंदर असं सन्मानपत्र या ठिकाणी मिळतानाचा जो आनंद आहे तो खरंच पैशांमध्ये मोजता येणार नाहीये. राजेंद्र इंगळे मित्रांचा सल्ला आहे, थोडस वजन कमी करायचं आहे. पुढच्या गेट टुगेदरला 100%. विजय मगरे. अरे जरा टाळा इकडे सर. सर इकडे कार्यरत आहे शिक्षक या पदावर. संदीप तपकिरे. संदीप आहे सुभाष चव्हाण. सुभाष चव्हाण. त्याचबरोबर आमची वर्ग मैत्रीण जी आहे त्यांनी सन्मानपत्र देऊन कौतुक करावं. कैलास आष्टीकर. तुमचं नाव आहे कैलास आष्टीकर. मी जाधव मॅडमना पुन्हा एकदा विनंती करते की त्यांनी प्रशांत कुलकर्णी धावत पळत यायचे पटकन. आमची बाल मैत्रीण. आम्ही एका कॉलनीमध्ये राहत होतो. विठ्ठल बोडखे. पुढचं नाव आहे विठ्ठल बोडखे. आदर्श विद्यार्थी. त्यानंतर सर इकडे बघा. थोरात. सचिन थोरात आमचा गायक वर्गमित्र जो आता थोड्या वेळातच एक गाणं सादर करणार आहे आपल्या समोर. गणेश सन्मानपत्र द्यावं. दिनेश गायकवाड. पुढचं नाव आहे दिनेश गायकवाड. कमलेश बस. या ठिकाणी पांडुरंग पवार. सर इकडे बघा. शिवानंद शर्मा. तुमचं नाव आहे शिवानंद शर्मा. सर इकडे बघा. सर रवींद्र दंडगवाड. या ठिकाणी मी सांगणे सर. सर इकडे बघा. सर इकडे हे कॅमेरा. पुन्हा एकदा आपण करंजगावकर मॅडमच्या हस्ते एक फोटो पूर्ण होणार आहे. यानंतरचा गौरव आहे मॅडम. फुल घ्या. फुल. यानंतर या ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली असे आमचे विनोद जाधव. मी पवार सरांना विनंती करतो की विनोद जाधव यांचा. यानंतर पुढचं सन्मानपत्र आहे आमचे सर्वांचे लाडके बोधी फाउंडेशनचे संस्थापक घडून आला ते रामदास वाघमारे सर. सर इकडे बघा. आपण कौतुक सर समोर. समोर बघा. परमेश्वर त्यांना आणखी असेच चांगले कार्यक्रम घडून आणण्याची शक्ती देव ही ईश्वरचरणी प्रार्थना. यानंतर माझी वर्गमैत्रीण शारदा कानडे. ॲडव्होकेट शारदा कानडे तयार राहायचं आहे आपलं सन्मानपत्र स्वीकारण्यासाठी. मॅडम इकडे बघा. साठे सर. त्यांना पण येण्याची खूप इच्छा होती परंतु आरोग्याच्या नेहमी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणारा मार्गदर्शन करणारा असा वर्गमित्र अशोक तपकीचं कौतुक करावं. ती सुद्धा सेट उत्तीर्ण झालेली आहे. त्यानंतर पुढचं आहे आमचा वर्गमित्र. त्यानंतर गणेश गायकवाड या ठिकाणी कार्यरत आहे. त्याचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी आपण कौतुक करूया. आवाज मोठा पाहिजे असा. टाळ्यांचा कडकडाट आणि आवाजाचा खडखडाट झालाच पाहिजे. सर इकडे.
सर सिद्धू बोगरबार. तेच थांबावं अशी विनंती आपल्याला. स्वाती राठोड. सिद्धू बोगरबार. खामगाव या विभागामध्ये तो कार्यरत आहे आणि जे इकडे बघा. त्या ठिकाणी त्यानंतर स्वतःचं बिल्ड केलेलं फॅक्टरी आहे तर त्याचं सुद्धा खूप खूप कौतुक या ठिकाणी. अतिशय दिलदार व्यक्तिमत्व असं म्हणायला काही यानंतर उर्वरित शुभांगीताई, सर्वांना माझी एक विनंती अशी आहे की कृपया आपण काय करायची, थोडी मधली जागा सोडायची आहे जेणेकरून आपल्याला जरा खेळायला मजा येईल बघा. फिर वही दिन लाएंगे हम, वैसे ही खेलेंगे वैसे ही नाचेंगे. मॅडमनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की कोणालाही शाळेमध्ये काही काम असेल गाड्या वाजवत राहा. मला वाटलं सर्व आपण गाड्या वाजवत राहा. निशांत गाड्या वाजव. व्हेरी गुड. हा विजय आपल्या शिवाजी हायस्कूलचा आहे. शिवाजी हायस्कूल जिंदाबाद. खरं शिवाजी हायस्कूलचे सर्वच विद्यार्थी जीवनात सक्सेस झालेले आहेत. तर टाळ्या वाजवत राहा. सर्वांना विनंती माझी. वाजवा टाळ्या, राहा निरोगी. वाजवा टाळ्या, टाळ्या वाजवत राहा. टाळ्या वाजवण्याचे खूप मोठे मोठे प्रकार आहेत. चला. थँक्यू. मॅडम कालच विषय झाला म्हणलं चितळे मॅडम आहे तशाच आहे म्हणलं त्या त्यांच्या हातातल्या वेगळ्या बांगड्या पण आकाश. कृपया सर्वांनी आपण इकडे यायचे, थोडीशी मजा घेऊया. वही बचपन के दिन हमें पवार सर जे काढलं ते घरात टाकूचा भावच नाही. खूप भाव. या दोघी राहिल्या थांबा एक मिनिट. या तिघी पण राहिल्या ना, बसते ना परत त्या. हा इकडे बघा. गणेश काही चेंज झालं का? अरे हाय आजच्या भव्य दिव्य अशा विद्यार्थी स्नेह मेळाव्याचं ज्यांनी आयोजन केलं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि माझी एक छोटी कविता जी आपल्या शाळेवर आधारित आहे, आपल्या विद्यार्थ्यांवर आधारित आहे, ती 8 ओळीची कविता तुमच्यासमोर सादर करतो. आम्ही विद्यार्थी श्री शिवाजी हायस्कूलचे, आम्ही विद्यार्थी श्री शिवाजी हायस्कूलचे, गरीब घरचे पण श्रीमंत मनाचे, गरीब घरचे पण श्रीमंत मनाचे. ते सर्व आदर्श गुरुजन, ते सर्व आदर्श गुरुजन, त्यांना मनापासून सदैव वंदन, त्यांना मनापासून सदैव वंदन. त्यांच्यामुळेच अनुभवतोय हा ऐतिहासिक क्षण, त्यांच्यामुळेच अनुभवतोय हा ऐतिहासिक क्षण. आम्ही विद्यार्थी शिवाजी हायस्कूलचे, गरीब घरचे पण श्रीमंत मनाचे, गरीब घरचे पण श्रीमंत मनाचे. आठवणींचे कल्लोळ मनात खूप दाटले, आठवणींचे कल्लोळ मनात खूप दाटले. म्हणून तर 32 वर्षानंतरही एकमेकांना भेटावेसे वाटले, म्हणून तर 32 वर्षानंतरही एकमेकांना भेटावेसे वाटले. आता आमच्या वर्गाचे ब मध्ये काही विद्यार्थी होते, त्यांचा उल्लेख यात आहे. सतत नंबर 1 असणारी सीमा, सतत नंबर 1 असणारी सीमा काय का सीमा पडदाशी विद्यार्थिनी होत्या, आता रसाळ म्हणून आहेत त्या. तर त्या अभ्यासामध्ये सातत्याने 1 नंबर असायचा, त्यांचा यापूर्वी उल्लेख झालेला आहे. गोड आवाजाची सोनाली त्यांच्या सोबतच असलेल्या, ज्यांनी सकाळचे सुंदर असे गीत सादर केलं. धाडसी आणि खेळणारी मंगला यादव, जशा गायचे मॅडमचा फटका बसायचा तशाच मंगला यादवचाही फटका खो खो मध्ये खूप बसायचा. सगळ्यांना
ब च्या विद्यार्थ्यांना माहिती असेल. त्यानंतर सर्व गुण संपन्न जीवन अशोक नितीन आहेत का इथं? हा, एक आहे त्यांच्यापैकी अशोक. अशोक कपसे आहे, अशोक भालेराव होते. आमच्याकडे 3 अशोक होते आणि अशोक बाल होते. तर सर्व गुण संपन्न असणारे जीवन अशोक नितीन. सहकार्यशील दिलीप दिनकर लता साठे. कोणी यापैकी तो उपस्थित? तिघही पळाले का? तिघही पळून गेले आता. तर सहकार्यशील दिलीप दिनकर लता साठे. परिस्थितीवर मात करणारा रामदास वाघमारे, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला. अतिशय सुंदर असं संचलन आणि नेटका कार्यक्रम. मला वाटतं त्यांच्यासाठी पुनश्च एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. रामदास वाघमारेने या कार्यक्रमात सुंदर आयोजन केलं. बऱ्याच वेळा कन्फ्युज असं होतं की रामदास वाघ आणि रामदास वाघमारे एकच आहे की काय, असं गैरसमज होतं. हो, पण ते मारे असल्यामुळे आम्ही घाबरून राहतो अशी आहे की रामदास वाघ मागून चालणार नाही, रामदास वाघमारेच बनावं लागेल. त्यानंतर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या कैलास आणि अण्णा दोघंही पाहायला वाटतं. कैलास आलेलाच नाही, अण्णा शाळा येऊन गेले. तर कैलास हा अतिशय आक्रमक असा विद्यार्थी होता. काही जरी झालं तर लगेच भांडून उठायचा. आणि संतोष बुरकुल हे आता आपल्यातच नाही, जग सोडून गेलेले असल्यामुळं, परंतु त्यांच्या आठवणीत राहणारी चित्रकला होती. उत्कृष्ट असे पारितोषिक त्यांना मिळालेले होते. स्पष्ट वक्ती. सांगावर कोण असेल स्पष्ट वक्ती? कुणाला येईल सांगता मुलींपैकी? मुलींमधून स्पष्ट वक्ती म्हणजे शुभांगी मॅडम इतक्या रोकटोक आणि काटक आहे पहिल्यापासून की जणू काही झाशीची राणीच आहेत त्या आमच्या ब मधल्या. इतक्या आसपण आहे. तर अशा शुभांगीताई या सगळ्यांचा उल्लेख कवितेत केलेला आहे. त्यानंतर आज आपल्यात नसलेले अनिल मानकापे, उज्ज्वला बाविस्कर, संतोष बुरकुल आणि अजूनही 1-2 नावं सकाळी आपण बोललो. तर त्या सगळ्यांसाठी हे कथा हे कवितेचा शेवट आहे. त्यामुळं आठवणींचा खजिना असाच आपण जपूया. सगळ्यांनी आयुष्याच्या रंगमंचावर घ्या गरुड झेप मोठी. आयुष्याच्या रंगमंचावर घ्या गरुड झेप मोठी. माझ्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा अनंत कोटी. माझ्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा अनंत कोटी. धन्यवाद. बोलण्याची संधी दिल्याबद्दल व्यासपीठाचे आभार. तर आपला वर्गमित्र जो आहे सचिन थोरात एक या ठिकाणी गीत सादर करणार आहे. सचिन, जोरदार टाळ्या सचिन. परत एकदा मन रे मन मन आता म्हणू तर दादा वेळ होत चालला खाली करायचं. ओ मेरे दिल के चैन मेरे दिल को दुआ कीजिए. ओ मेरे दिल के चैन शहनाई मेरे दिल को दुआ कीजिए. आपका अरमान आपका नाम मेरा तराना और नहीं. इन झुकती पलकों के सिवा दिल का ठिकाना और नहीं. लगता ही नहीं. कोई चाहे तो क्या कीजिए. ओ मेरे दिल के चैन मेरे दिल को दुआ कीजिए. अभी तो ये पहली मंजिल है. अब से बतला दे मेरा क्या होगा.
व्यसन आहे मला गेली ओ गया सुना कभी शायर ने कहा हर खुशी से हर गम से जाने कौन से देश जहाँ तुम चले गए जहाँ तुम चले गए चिट्ठी न कोई संदेश हो जाने कौन सा देश जहाँ तुम चले गए उस वक्त कहाँ थे हम यहाँ तुम चले गए कहा ऐसा याराना आवाज बढ़ा दो. आवाज खोल. जैसा यार कहा ऐसा याराना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार कहा ऐसा याराना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना हेलो मेरी जिंदगी सवारी तुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना दुआ है कभी दूर तू न जाने तेरे बिना जीना वो दिन कभी न आए मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए तेरे संग मर जाना याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना तेरे जैसा यार चाहा ऐसा याराना याद करेगी दुनिया तेरा मेरा अरे दीवानो मुझे पहचानो रात आया मैं हूँ कौन मैं हूँ कौन मैं हूँ कौन मैं हूँ मैं हूँ मैं हूँ कौन भैया एमपी से आया हूँ तूने जो
मुझे पहचानो जरा पहचानो मैं हूँ कौन
आहे सोबतच जन्मणारी नवी पहाट असते. शेवटी आपण सर्वांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत उपस्थिती लावली व मेळाव्याला शोभा आणली. त्याबद्दल शतशः आभार मानते. आठवणींच्या या हिंदोळ्यावर आपण दुसऱ्या मेळाव्यापर्यंत झुलत राहू अशी आशा करते. जय हिंद. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने बघा, हे राष्ट्रगीत आहे. सर्वांना माझी विनंती. हे लाव ना भाऊ, कुठे लावला आवाज वाढव त्याच्या. चला रांगेत आपापल्या वर्गात चला. चहा येतोय, चहा येतोय. राठोड सर म्हणून जा.